गबा अरे काय ना गोविंदा आला रे आला. अरे बापरे अरे गोविंदा मला चौकून घाम आला रे बाबा. अरे बाप एवढी क्वामिटी निवडलो तुला दिलं बरं विसरच नाही मी बाप. तोय झाली मजा पण मग हे काय हाल झाले तर नाही. मी म्हणलं टाकलीच काठी तर काय करता येईल. सरपंच तुम्हाला विचारून आले बरं का ते तुम्हाला विचारून आले ते तुम्ही जाय जायचं काय होत नाही. 1000 रुपये देऊन हे करायचंय वय 1000 रुपये देऊन माणसं मारतात काय. अरे बाप मावशी खरंच नगळायची आपण माझ्या अंगाला काटा उभा राहिला. मी आता गाडी घरला जात नाही काहीच होत नाही. दादाकडे बघत आहे दादा म्हणजे मी तरी काय करू. अरे बा दादा इथं दादा हे अवघड काम आहे. पण खास मजा झाली बरं का. मी तरी म्हणलो इतक्या लोकांतून एकही माणूस बोलत नाही. नेमकं काय मिळालं असं. पोरं एवढे चांगले येतं गाव एवढं चांगलं आहे आणि हे माणूस बोलतंय. एक माणूस सुद्धा बोल नाही प्रतिक्रिया करणं वापस. नेमकं बिल काय आहे हे माणूस मी काय भरलं ना जाऊ जाऊ म्हणतो. हे माणूस सकारामा तू खरं सांगायचं. अगं मा अरे बाबा याच्यामध्ये येऊ नका दे बाबा. याच्यात कट कराय बाबा तर वाटत लागेल आमची. उद्या सर महाराष्ट्रभर भांड्याला हाणायला धावले तू वासापूरला. माझ्यापेक्षा हे गावाचं नाव जास्त आहे नाही बाबा. तुझ्या पायापुरते कट करा बरं का महाराज. हो ते बंद करा हो ना. अरे बाप मला उसाच घेऊ दे. वाईंदा माझ्या सपनात येते वाईंदा. ती दाढी कलर मॅचन ती भारी सकारा माम. अरे बा पहिल्यांदा पाहायला गेलं अशी मजा. हे पोरग तर काहीच कर नाही नुसतं उभं राहिले तर मग याच्यामुळे उभं राहिले का हा. चला आले का सगळे लग्नाला सुरुवात करूया. शिवत्रय वरिष्ठम सर्व कल्याण मूर्ती वर्षमनस्तम शोभितम मोदकेन अर्घकुसुमालय लंबोदरेंच मम हृदयनिवासं श्री गणेशाय नमामि. वधूर्य शुभं भवतु सावधान. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं काठी कुठे वायदा अगं बाबू गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओदरं स्वस्तिदं गणपति कुर्यात् सदा मंगलं सावधान. शुभमंगल सावधान. पाच मिनिटं कार्यक्रम संपला काही बसा. 5 मिनिटं बसा. हो हो मला वाटतं गोविंदा गेला आणि आला काय म्हणून. आता काय होतं काय काय धडधड करायला बुवा. हे मला लय दष्टपुष्ट आहे ना. दोन भिताडच आले माझ्याकडे. भिताडच चलत आले दोन काय. हा रस्त्याला किलोमीटर सारखा माणूस आहे गहूची गहू. मला वाटतं गोविंदा तरी बरा होता तुला. हे माणूस जर अंगार पडता भुगाच करून टाकीन. यांचं काय नाव आहे. हा दत्ता भाऊ. यांचं काय नाव काळे जमलं काळे बांडे. दत्ता भाऊ वरचं वय कमी आहे. तुम्ही होतं का नवरा आपला जोडले बाहेर लागत आहे. मग दिला सरपंच बरं झालं असतं. पोरग चांगलं पोरग होतं. नाका डोळ्याने तसंही
कुत्रा मागे लागला पळून नाही व्हायचं जागे हाडे 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 याचं पळणं होतं हा गाडीत बसलं गाडीचा भोगा पोळ नाही जात पक्का येते मामाला पक्का ना पाठी मागं दत्ता भाऊला मोटरसायकल कोणी घेत नाही ते बसलं की शकाप खलास किती बी असू द्या एक सिंगल असू द्या गाडी उभा करीत नाही दत्ता भाऊला कोणी उभा करा नकोय बाबा काय गाडी घालतो का मातीत जाऊ दे पुढे आता मला कोणी घेत नाही म्हणून म्हणतोय मी दत्ता भाऊला कोणी घेत नसतं मला कोणी घेत नाही गाडीवर मोटरसायकल नगर बांड्या तो लय ओझ नाही का 5 मिनिटं कोणी उठ नका आता दोन मनाचे साऊंडवर पडत असताना माणूस साऊंडचा भुगा देव लग्न देव विद्यादेव लक्ष्मी पदे मनसा स्मरामि सुभरगण ब्रह्मचिंतन पंढरपुरात काय वाजत गाजत अरे सोन्याचं भाशिंग नाव घेते माझ्या मालकाचं इको कमी करा मालक पप्पी घ्यायचे मागवत नाव घेते गोविंदा तो घेऊ का तो माझ्या स्वप्नात जात नाही आता इकडे पुढे गोविंदानंद ते काळे का ना दत्ता काळे गोविंदा भाऊ हे दोघं जण पक्के राहिले आता या भागात जर आलो मी कधी बी आहे त्या दोघांना पहिलं भेटणार आधी गोविंदाला भेटणार गोविंदाचं घर कुठे आहे फारुख भाई गोविंदाचं घर इकडे आहे का तिकडे नका बाबा ते मारून टाकेन तिकडे नका बाबा हा असं का बाबा मिलिटरी मग त्या बात आहे स्वतः गोविंदा का हे टाळेवाद त्यांचं का सगळे टाळेवाद सूर आम्ही सरदार आम्हाला काही कुणाची भीती नाही का जय जवान जय किसान वा क्या बात आहे खरं तर कशा हावभाव असतात बरं का हे गोविंदा कोण शिका डोळे लाल असं तापलेला माणूस काठी उघडली असती ना मग थालीपीठच होतं इथंच कलर स्प्रिट बाहेर गेले असतं इथंच अवघड झालं असतं माणसाने काठी नाही वगैरे वाचलो मी लई भेकड माणूस आहे बाबा मी काय एवढा पक्का माणूस आहे का माझ्या बायकोने मला 3दा मारलंय मी भेदायला माणूस आहे मी त्याच्यामुळे भेटतोय मी लई काठी उघडली असती ना भोगाच होता महा
भारी माणसं आहे. दत्ता भाऊ कुठे त्याला सांभाळा विचारला खराब व्हायला ते त्यांचं जरा जेवण वाढवा. नाव घ्यायचंय ना नाव घ्यायचं आता यांना हुकी आली का गोविंदाची गेली यांची हुकी आली काय माहिती आता नाव घ्यायचंय ना इकडे उकाने घ्यायचा इकडे ऐका ना काय बारी ऐका ना नाव घेऊ तुमचं घेते नाव हा घेते हा मी तुम्हाला आवडते ना मला पिल्लू म्हणा ना पिल्लू पिल्लू फारुख भाई पिल्लू म्हणते बरं माझा बॉक्का फारुख भाई म्हणले माझ्या जीवनात मी पहिल्यांदा एवढं हसलो गाड्या कधीच नाही हसलो आणि तुम्ही आल्यामुळे एवढं भर वाटलं बरं का. लोक कमी असू द्या हो गर्दी नसावं गर्दी असावं. आमची गँग इकडे रोडला होती मग कीर्तन सुरू होतं रोडला सारी फिरत होती आमची गँग. कोणती गँग होती बांडी गँग ती बांडी गँग आहे म्हणून आपली सगळे म्हणायची बांडे महाराज आले म्हणून काय म्हणे आपण नाही ऐकलं काय म्हणे आम्ही तिथं ऐकलं कुठं आपल्या गावात नामल गावाला काय म्हणायचे आम्ही ऐकलंच नाही आज ऐकू म्हणायची रस्त्याने फिरायची तिथं मी गाडी लावली बसलो आम्ही गाडीमध्ये अशी गँग होती आमची गँग. मग दिसलं तुम्हाला पोर इतके पण कसं आहे आग्यामोळ आहे ही गोविंदा गँग आहे गोविंदा गँग अगं बाबू फट 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 गोळ्या हा रड गोड पण इकडे आहे का ना नाव घेते तुमचं कारभारी मला मारायचं नाही का म्हणून मी तुम्हाला ऐकायची नाही. जर तुम्ही मला मारलं मी तुमचा घटस्फोट घेईन आणि दत्ता काळे नवरा करीन. मॅच होते मला ते मॅच होते गबूची थोडं सफरचंदच आहे कवाच खराब होत नाही हिवाळ्यात तसा पावसाळ्यात तसा उन्हाळ्यात तसा उन्हाळ्यात लग्न असते खायला त्याला काय कमी दत्ताला म्हणून काळे बांडे होतो आम्ही म्हणून आता नाव घेत तुमचं कारभारी. 2 बायका करू नाही एका पुरुषा दोघी नारी पापो असे त्याच्या घरी 2 बायकाची लय हवस गाडी आला दिपाळीच्या सणाला आंघोळ करतो वाढ्याला दिपाळीच्या सणाला आंघोळ करतो वाढ्याला अरे 2 बायकान फजिती ऐका तुम्हा सांग तेव गायकान कशाला करतात 2 बायका एक देती तातीने एक देती शिळी दोन्हीच्या मधात गट गट गिळी एक हांती पळीने एक हांती दांडी दोन्हीच्या मधात मोडी ना मांडी तुम्हा सांगत येऊ गायका कशाला करतात 2 बायका वासना बायको शेजारीन तिने केली रे बेजारी अरे कोणाला महाराजा कामाने मातीत घातलो कामाजी कोतवाले आणि नाडीले बहुताशी हरिहराची आबरू घेतो बहिणा इतिहासी जमदाग्नी दुर्वास नाडीले महान महान ऋषी क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्याशी जोहार मायला पुधार संपला कार्यक्रम. नाव घेताना पदर घ्यावा आणि पदर चावून खावा. तुम्ही नाव घेता छोटं मी घेते मोठं तुम्ही नाव घेता तुमचे मालक घरी आमचं फाउंडेशन गोपीत लपलंय र कोणी माझ्या मनात बसलंय र कोण्या गावाचं आलं पाखरू बसलंय डावलात खुद्दू खुद्दू हसतय घालात लय हसतंय म्हातार. चहा प्यायला झालं की मिश्या पुढच्या चहा कपामध्ये मिश्या आणि चहा तोंडामध्ये मला आवडत नाही पण काय करावं जायचं आता उद्या हनीमूनला जायचं ना जायचं हनीमूनला. पहिला हनीमून कुंभमेळा नीट प्रयागराज नंतर पंढरपूर नंतर आळंदी पैठण मग नामलगाव आणि मग वासापुरी आज हनीमून होणार आहे आमचा. गाडीमध्ये बसायचं आपल्याकडे मोठी गाडी सीटवर नाही बसायचं डिगीत बसायचं. चक्कर येईन नाही तर सरपंचची गाडी घेऊन जाऊ सरपंच साहेब तुमची गाडी घेऊन चला कोणाची गाडी नेऊ मग गाडी मी बसन हे पुढे बसते फटफटीवर मग हे गाणं म्हण तुला फिरवी ना माझ्या गाडीवर तुला फिरवी ना माझ्या गाडीवर. हो इकडे पुढे या ना नाराज झाले का तुम्ही नाराज झाले
आधी केली बारशी, पैठण केली गेल्या वर्षी. पैठणात पाहिली नाथ महाराजांची कावड, तर मग लागली पंढरीची आवड. पंढरीत पाहिला इतर रुक्मिणीचा जोडा, तर मग पाहिला वाखरीचा वाडा. वाखरीच्या वाड्यावर नावतो ज्ञानोबराचा घोडा. ज्ञानोबराच्या घोड्याला घुंगराची हलकी, तर मग पाहिली मुक्ताबाईची पालखी. मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा, तर मग पाहिला गोपाळा पुरा. म्हातारा झोपी गेलं काय, जागच आहे मेरे सुरतच वैशी. म्हातारा कवा बी असंच आहे, जागा दिसतच नाही कवा, झोपलेलं दिसतंय कवा बी. टापर बांधलं की किंग 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 सारखं बघत आहे तिरपट माझ्या तोंडाकडं टुळू टुळू टुळू. का म्हणून पाहतं म्हातारा म्हणतं कोणाच्या बायकोला मिश्या नाही, तिला मिशाकच काय मिश्या. माय मावशी मी बापावर गेले, बापावर मी गेले, बापावर मात्र गेलं बापावर. मला तरी कमी येतं मात्र इतकं नाही मिशी आपण. मात्र काय सोपं आहे काय, बाजीराव नाव काय बाजीराव. मग पाहिला गोपाळा पुरा, गोपाळ जनाबाईचा खेळ. मग झाली आळंदी जायची येळ, आळंदी साधू संत खास, देव राहिले आसपास. साधू संत करते सेवा, पत्ते गेले महादेवा, महादेव पाहिले बळी. मग आली जगन्नाथ जायची पाळी, जगन्नाथ शोभा आणि बाजीराव पाटलाच्या मागं साक्षात परमेश्वर उभा. थँक्यू. माझं नाव आरची, आरची. महादेवाच्या पिंडीवर बेल वाकून सगळ्या पूर्ण पब्लिकीचा मान राखून काय आरसी लय मिळ पांगला, मिळत लागलं. ताई 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 एक मिनिट उभा राहा, उभा तसं उभा राहा. आता झालं संपला कार्यक्रम. एक मिनिट. आज या सर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून एक मिनिट ताई. आता लेख वाट लावायची. साहेब ज्याला मुलगी आहे ती भाग्यवान आहे. दादा ज्याला मुलगी नाही ते करंट्या कपाळाचं. मुलगी असावं. सरपंच साहेब तुम्हाला मुली आहे ना? किती मुली तर? एक. मुलं? 2. बायका? एकच होते. सरपंच जरा क्वालिफाईड माणसं म्हणून विचारलं. म्हणून देख नाही, जरा दिसायला देख नाही. मला वाटलं बीडमध्ये जास्त हसतंय राव माणूस. हाय काहीतरी घोटाळा, थोडा हाय घोटाळा. भाभी इथं आलेत काय? बरं झालं नाही आले. राहिलं तुम्ही तिकडे का इकडं? तिकडेच आहेत ना? मग बरं आहे. बारशी नाक्या कर. चांगले चांगले. एक मिनटं. किती मोठे माणसं, अगदी मोकळ्या माणसं बघा ना. पोर आहे सगळे चांगल्या घरचे माणसं. ते भारी भारी. मला सगळ्यात जरी परिचित नसलं नाव, पण सगळ्याबद्दल प्रेम आहे. वाघासारखी सिंहासारखी मंडळी. माझी एकच विनंती, जातीवाद करू नका, भांडून पेटून घेऊ नका. महाराज मोठ्या लोकांचा जातीवाद कधी मध्ये लवकर मिटवतो, पण आपल्या खेड्यापाडी जर पेटला ना लवकर इज्जत नाही. संसाराचं लाई होती, लाई झाल्यानंतर पश्चाताप होतो, पण उपयोग होत नाही. महाराज जात कोणती जात? महाराज म्हणतात जगात फक्त 2 जाती, स्त्री आणि पुरुष, आणि जातपात कुठलं काही नाही. सगळ्याची आई एक आहे आपली सगळ्यांची. एक जन्मदिती आई आणि एक भारत माता आपली आई. तिला आगर कर देशाचे सच्चे भक्त, देशासाठी खरं बापूने सांडलं रक्त, दिली झुगारुणी परक्याची सत्ता ही खोटी, आणि धन्य माता ही भारत माता ही मोठी. भारत मातेचे आपण लेकर सगळे विजयनंद आता कधी न जावे वेगळे ना आपले वेगळे नाहीत बरं का. हे बारकेले क्वालिफाईड पोर येतं, सुंदर अगदी तब्येतीनं आणि चांगले येतं. यांना तुम्ही पटवून द्या शहाण्या माणसानं. बाबांनो जातपात कुठलं काही नसतं. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आमा करणे काम बीज वाढवया नाम. महाराज सप्ताह आपलाय. जरी सरपंच ते आटले, त्यांना काय गरज इकडे येण्याची, पण हे जातपात कुठलं त्यांना माहिती आहे असं का? अरे बापरे, क्या बात. टाळे वाजवा डबल. क्या बात. अभिनंदन वा लोकप्रिय सरपंच. मायबाप सगळ्या श्रीमंती आपली संघ लोक आहेत ना आपले संघ, ही आपली श्रीमंती आहे आणि आपली पोच पावती आहे. किती मोठा मंडप, किती मोठा अगदी पुढे होऊन काम करता. इतक्या जवळ मी तुमच्या माणूसराव पहिल्यांदा तुम्हाला मी बघतोय. माझंच ते दुर्भाग्य, माझ्या नशिबात नव्हतं एवढं चांगलं गाव, नशिबात नव्हतं. मला आज मनुबाई जवळ फोन आला. त्यामुळे महाराज तिथं आपली पाहुणी येतं, चांगली पाहुणीत म्हणत होतं तुम्ही जा त्यांच्याकडं. ते तुमचं सकाराम भाऊ, तुमचेच भाव असतील तर रामेश्वर भाऊ काय ते नाव सांगितलं, आणि म्हणलं इथं समोर घर आहे त्यांचं, जा तुम्ही. मला माझं जास्त परिचय नाही, माझा दादा संघ परिचय, दादाने मला चालली, पण गावच्या लोकांसंग जास्त परिचय नाही. पण आल्यावर एवढं बरं वाटलं. भाग गेला सिन गेला, अवघा झाला आनंद. अगदी पोट भरून येत हे. थोडी खंत वाटते गोविंदाची. ते पुलाच्या बाहेर निघून तर मला जात नाही ती खंत मनातली. पूल आहे तेवढं डोळ्यापुढेच येत आहे ती. आता मी एवढं जे भारूड करतोय ना याचं दादावर का ते गोव्यातच पुढे येते बाहेर. काटीन ते पाहिलेलं डोळे 3 बरे नाव काय घेता. आमच्या आडनावाचं भांडे काय लावलं हे तो पुढे तर बनत ना भांडे सांगितलं म्हणा या धरून राहा. ते म्हणते क्या बा काय म्हणलं पुढे ते जातं कैसा लागा. एक मिनिट आता लेख वाट लावायची.
लेकीचा ग जन्मबाई जसा गाजराचा वाफा बोळ्या तुरे माये बापा जन्म देऊन काय नपा लेक नांदाया निघाली हिच्या वटीला गुळसेंगा बोलली पा बंधवाला मुराऱ्याचा नेम सांगा हवस ग मोठी बाई लेक शहरात देराची जावाई ग घोड्यावर मैना रेलवी नयाची माय लेख दुबळी आहे सारे लोक स्वतंत्र झाले पण लेखी दुबळी आहे जगात दोन गोष्टी परतंत्र एक गाय आणि एक मुलगी गाय संपली की शेतकरी संपला आणि मुलगी संपली की जगत संपलं मुलापेक्षा मुलगी बरी आणि दोन्ही कुळाचा उद्धार करी बेटी बचाव बेटी बचाव बेटी बचाव वंशाच्या दिव्या पायी नको पंथी जुआई माय वंशाचा देवा हे मुलगा असतो वंशाची समय ही मुलगी असते तिला मायेचं तेल भरपूर असतं ती स्वतःला जाळून घेती आणि दोन्ही कुळाला उद्धार देती अर्थात दोन्ही कुळाचा उद्धार करती तिला समय म्हणतात मुलीला कमी लेखू नका तिथे गर्भात हत्या करू नका सावित्रीबाई फुले मुलगी आयल्यादेवी होळकर मुलगी आहे रातमाता जिजाऊ मुलगी आहे मीराबाई जनाबाई सकोबाई मुलगी आहे मुलीला काय कमी लेख घेता नाही का मुलीची हत्या करू नका तिला जन्माला येऊ द्या तिला जग पाहू द्या चालली आता मुलगी नांदायला जाते लाडाची लेकात जाते लाडाची कार्यक्रम मुलीबद्दल गीतं आम्ही बरेच म्हणतो खूप गीतं असतात आणि क्वालिफाईड मुलाकरता स्त्री म्हणून हत्या करू नका सांगण्याची गरज आहे गर्भात मुलगी मारू नका गाय वाचवा समाजसेवा करा गोरखरावजी घोडके यांच्या पण या कार्यक्रमाला 50 रुपयाले धन्यवाद परमेश्वर त्यांचं कल्याण करीन आमच्याकडे सगळं भांडून असतं सरपंच साहेब सगळं माल असते आमच्याकडे फक्त लोक बसून ऐकलं आम्ही तब्बल 4 घंटे करतो पण आता उद्या माळेवाडीला माझा कार्यक्रम आहे शिवजयंतीनिमित्त तब्बल 4 घंटे करतो भारूड मी 8ला जर सुरू झाला 12ला एंड होतंय कधी कधी 4-4.5 घंटे चालतो या भारूड फक्त लोकांना बसण्याची सगळी ताकद सांभाळली पाहिजे थोडी लोकांची कमाल आहे दिवसभर कथा आहे महिलांची कमाल आहे 12-4 घंटे कथा असती 4 घंटे महिलाला बसायचं कथेला कीर्तन 2 तास भारूड 2 तास हे 4 ते 4 8 घंटे महाराज ईश्वराने यांना ताकद दिली महिलाला मरोनी या जावे बा तुझ्याच पोटा यावी आपण त्यांच्या पोटी जन्म घेतला महाराज 2 तास आपण कीर्तनात बसलो महाराज उठ बस नाही का पण 4 घंटे बैठक असती एक महिला उठणार नाही पाणी पिणार नाही कुठं जाणार नाही काय ताकद आहे महाराज देवाची ताकद आहे महिलाला नारी की निंदा मत करो यारो नार है रतन का खान जिस नारी में पैदा किया भीष्म दुर्न हनुमान मोठ्या मोठ्याला जन्म दिला महाराज येणं यांची निंदा करू नका ज्या गावात नारीचा सन्मान होतोय त्या गावात गोकुळ होतं घरात गोकुळ होतं आणि गावात रामराजी येतं हे सप्ताह करायचं आहे कशामुळे करायचं आहे लय पैसे झाले म्हणून करायचं आहे का पैसे उडवायचे म्हणून करायचं आहे देखावा म्हणून करायचं आहे काय अरे अनेक मंडप आहेत माणसं तोडणारे पण माणसं जोडण्याकरता धर्माचा मंडप आहे
इथं जातपात कुठलं काही नाही. यारे यारे लान थोर याती भलती नारी नर आणि करावा विचार न लगे चिंता कोणाशी. खटन तयारी शुद्ध होऊन जावे आणि दौंडी पिटी भावे चोखा मेळा. सगळे जातपात कुठलं काही नाही. अनेक मंडप आहेत माणसं तोडणारे, पण माणसं जोडण्याकरता धर्माचा मंडप आहे. इथं आले की मनातले मतभेद जातात आणि माणसं एकत्रित येतात. याच्याकरता ज्याने माणूस जोडला त्यांनी देव जोडला, ज्याने माणूस नाही जोडला त्यांनी काहीच नाही केलं. येथे येऊन केले काय नाही आठवीला भगवंत. देवाची सेवा नाही केली, समाजसेवा नाही केली, माणसात देव नाही बघितला, तुला देव कुठं भेटणार आहे. माझी विनंती बाबा, आपण माणसात देव बघा, नक्कीच आपल्यात देव भेटणार आहे तुम्हाला. आयुष्यामध्ये देव तीनदा भेट देतो माणसाला, तीनदा भेट देतो, कोण्या रूपामध्ये दिसणार नाही तुम्हाला. एखाद्या वेळेस हो, आता समजा माझ्याकडे आता गोविंदा आला माझ्याकडे गाठी घेऊन, या रूपात सुद्धा देव येऊ शकतंय. समजा मला ते देव नाही वाटलं, मला राक्षस वाटलं. पण समजा बरं का गोविंदा, आता गोविंदा राग येईल बरं का. गोविंदा पुढे बोलता आपण व्हायचा गोळा बरं का सरपंच, तुम्ही जबाबदारी बघा बरं का. पोलाच्या पलीकडे जाऊ वाट लावा तुम्ही राहा, आता बस पोला खालीच आमच्या मारामारी. आपली टक्कर नाही गोविंदा सगळं. पण सगळ्यात मोठं त्यांचं वैभव श्रीमंती फौजी स्वतः देशाकरता डोळ्यात तेल घालून या मातीचं रक्षण केलं. मग सांगितलं महाराजांनी, या मातीकरता बेमानी नाही केली. महाराज कुठल्या जातीचा माणूस असन देशावर कधीच त्याच्या मनात जातपात कधी येणार नाही. फक्त एकच त्याच्या मनात एकच ध्यानात असणार, ही माझी माय कशी सांभाळायची, भारत माता कशी सांभाळायची, फक्त तेच काम करणार त्याच्या मनामध्ये. महाराज काही जवान आहेत सीमेवर, म्हणून त्यांच्यामुळं तुम्हाला आम्हालाही परमार्थ करता येते, तुम्हाला आम्हाला अगदी घडते सगळं त्यांच्यामुळं. आणि त्यांच्यामुळे आपल्याला झोप लागती आणि या शेतकऱ्यामुळे 3 टाईम खायला भेटते. म्हणजे 2 लोकांचे उपकार. जय जवान जय किसान. चला बरंच बोललो, टाईम भरपूर झाला, मला पुढं जायचं आहे. आणि दररोज कार्यक्रम आहे. दुपारी कार्यक्रम होता आपेगावला, आता तुमच्याकडे आलो. दादानी लय आग्रह केला. दादाला म्हणलं महाराज जरा कमी होतंय जरा. ते म्हणजे काही करा, एवढं आधीच कराच, वाजणार बी सांगा ना म्हणले, काय हरकत नाही. आमचे पोरं चांगलीच म्हणले, आमच्या गावचे इथले, तुम्हाला खुश करतील. खरंच खुश केलं बरं का. आनंद वाटला मला, कुठला नाराज नाही बरं का. फ्रेश झालो अगदी, माझं पोट भरलं, आनंद वाटला. सगळ्याच्या मनात एकच यायला एक वाजण्याचं नाही का. वायना मला काय घेणं नाही करत, तू याबद्दल हसत लोक. ते सरपंच तुम्ही बघा आता काय असं तर. बाबासाहेब ती कट केले तुम्ही, ते तुमच्या पाया पडतं बाबा, तुम्ही ते कट करा, नाही तर ते उद्याच मला महाराष्ट्र फोन येते ना, महाराज काय झालं ते वासापूरला, तुमच्या पाया पडतोय बाबा, तसं करू नका बरं का. त्याचं गोविंदाचं होईन काय बी, ते नाही ओळखू येते काळ्या कपड्यावर. हा ते दिसतं बी नाही, दाढीन ते रंग मॅचिंग आहे, कलर मॅचिंग. पण मी दिसतोय ना पुढं भांड्या. का बाप हो, आमच्या आडनावाचं काय भांड्या काय लावलं. एकच पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे, पद्मोले महाराज, सकाराम महाराज, सगळे महाराज मंडळी सर्वांच्या पायाला लागतो. सर्वांनी अगदी भरभरून प्रतिसाद दिला. तरुण मंडळीनं सगळ्यांनी सहकार्य केलं. या कार्यक्रमात सगळे आले. दररोज येत जा, मोठे मोठे कार्यक्रम इथं, फार मोठा खर्च आहे आपला. आपलं गाव लहान आहे पण कीर्ती महान आहे गावाची. असा मंडप, असं सोन्यासारखा मंडप कुठे दिला जात नाही आणि एवढा उज्ज्वल कार्यक्रम कुठं होत नाही. ते आपल्या गोसापुरी कोण घडतंय. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देऊ. एक वेळेस म्हणूया, ज्ञानोबा 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 आमचे पूजनीय सद्गुरू योगीराज महाराज स्वामीजींचा आशीर्वाद आहे आपल्या कार्यक्रमाला भरवरून. स्वामीजी आपल्याकडे येणारच होतं, आज बी येऊन गेले तर स्वामीजी. मोठे बाबा सुद्धा येणार होतं, प्रेममूर्ती शिवाजी बाबा. आपण सर्व अगदी गडकरी, भगवानगड असन, नारायणगड असन, आपले रामगड असन, सगळे गडाचे आपलं म्हणता आले. आपल्या गावाला जर पाहायला लागले तर गावाची भूमी पुनीत होती आणि पुण्यवान भूमी होती आणि भरभरून देव देवतो. जिथं महाराज 5 क्विंटल कापूस व्हायचा आहे, 10 क्विंटल कापूस होत आहे. जिथं 30 टन ऊस जात आहे, तिथं 50 टन जात आहे या महात्म्यांच्या आशीर्वादानं. पण संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. संत आपल्यात असतात पण आपल्या कळत नसतात. नगद नारायण महाराज आपल्यात होते, आपल्याला नाही कळले. भगवान बाबा आपल्यात होते, आपल्याला नाही कळले. समुद्र नदी नव्हे पायगा, पाषाण म्हणून हे लिंगा, आणि संत नव्हती जगा माणसाच्या सारखी. तसं शिवाजी बाबा आपल्यामध्ये आपल्याला नाहीत कळणार, योगीराज बाबा आपल्यामध्ये आपल्याला नाही कळणार. पण गेल्यावर लक्ष्मण बाबा निघून गेले दिगंबर ईश्वरी भोवती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. तुका म्हणे एक मरण चिसरे, उत्तमची उरी कीर्ती मागे. काय त्यांना आनंद होत असन. ज्या गावामध्ये मी जायचो
त्या गावाला मी पाहायचं डोळे भरून. काय बंगले बांधले लोकांना टकाटक, काय मंडप दिला 2 लाखाचा जबरदस्त, काय माझी घोसापुरी भरभरून वरून पाहतात ते आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतात. काहीच कमी नाही पडणार. म्हणून विनंती पोरांनो, जीवन स्वच्छ जगा, व्यसना आधीन जाऊ नका, जीवन बरबाद करून घेऊ नका. विषयाच्या चरवणी आणि केली आयुष्याची गळणी, आयुष्याची गाळणी करू नका. हे जन्म पुन्हा भेटणार नाही. जुन्या काळामध्ये दादाच्या काळामध्ये 100 वर्ष आयुष्य होतं, आता 50 कडे आले. त्याच्यामुळे 10-5 वर्ष राहायचं आपल्याला. कोणा संघ भांडणं करू नका, विरोध करू नका, वादिवाद करू नका, भांडण पेटून घेऊ नका. आपल्याच गावाचं मंदिर बनवा, घराघरात गोकुळ बनवा, गावात रामाराजांना एवढं बोलतो. दत्ताभाऊनी सुंदर सिस्टीम दिली, त्यांना धन्यवाद देतो. काय हुकलं चुकलं असं माफ करा. जर पुन्हा वाटलं, पुन्हा वर्ष 2 वर्ष पुन्हा बोलवा, पुन्हा येईन, एकदम व्यवस्थित कार्यक्रम करीन, काही चिंता नाही. माझा नंबर आहे, मोबाईलला नंबर आहे. जिटवाकीतला माझं कार्यक्रम झाले, जिटवाकीतला युट्यूबला माझे कार्यक्रम येतं, क्लिपा भरपूर होतं. अगदी भांडेवारात नाव टाकलं की क्लिपा येतात आणि वेगवेगळी पात्र, वेगवेगळं भारूड त्याच्यात येतं. आज पोरांनी जरा सहकार्य नाही केलं म्हणून मला पात्र करता नाही आलं, म्हणून त्याच्यामुळे थोडंसं एकल्याने ॲडजस्टमेंट केलं. धन्यवाद देऊया आणि पुंडलिक एकदा म्हणूया सगळ्यांना. हातवरी करा सगळ्यांना. छत्रपती शिवाजी महाराज जयंती झालं. पेटी 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 एक सुंदर शिवनेरीवर ओ शोभा जन्मले